गेले 2 महिने देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या देशातल्या तरुणाईची म्हणजे जेनझी या पिढीने सरकारला कसं गुडघ्यावरती आणलं याची चर्चा सुरू आहे। मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले। काही जणांना तर जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची किंवा त्या अत्याचाराची आठवण व्हावी अशा पद्धतीने अत्याचार केले गेले। मी पुन्हा त्याचं काही हे नाही करत, पण आठवण तर केलीच पाहिजे की लाठीला खिळे लावून मारले गेले, अश्रुधूर सोडले गेले, पेलेट गननी त्यांच्यावरती छऱ्या मारले गेले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले, अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं। आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले। एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे। मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की न्यायमूर्ती जामदार हे म्हणाले होते की त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे वॉशिंग मशीन आहे आणि कोणी किती गुन्हे करा वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते धुतले जातात। मग तोच एक मुद्दा घेऊन मला आज एक बातमी जी आलेली आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवायची आहे, जी काल मला कल्पना नाही आपल्यापैकी किती चॅनलनी ही बातमी दाखवली असेल त्यातल्या बारकाव्यासहित। आणि ही बातमी म्हणजे जे मी म्हटलं की पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत